आपली हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे। जलील सरांसोबत आपण सर्वजण आम्ही ठेवीदार सामील आहोत। आम्ही पण 13 बँकेचे पूर्ण ठेवीदार सहकुटुंब सहपरिवार सगळेचे सगळे ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार। माझी मीटिंग चालू होती मला बघूनच रडायला सुरुवात केली। काय तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओज बघतोच आहेत आणि तुम्हीच आमच्या आयुष्यात आम्हाला काय झालं काय तुम्ही हे तर एक पतसंस्था मुंबईमध्ये होती आणि ते जे ठेवीदार होते ते सगळ्यांकडे गेले। मुंबईचे सगळे मोठे मोठे नेते जे होते ते सगळ्यांकडे गेले, कोण करायला तयार नाही होते, म्हणून ते शोधून माझ्याकडे आले होते। आता मी कितपर्यंत कुणाच्या केसेस लढणार, खासदार सोडावी लागेल मला। तर हे महाराष्ट्रातले जितके पतसंस्था जे बुडालेली आहे आणि ज्याच्या पैसा आता 10 वर्षापासून लोक वाट बघत आहे, तुमच्यामुळे ते सगळ्यांचा फायदा होणार आहे। तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपले सगळे डिटेल जे आहे प्रसाद जलाले साहेबांना द्यावं। मी काही म्हणजे जन्माने राजनीतीमध्ये आला आहे, माझ्या नातेवाईकामध्ये दूर पर्यंत एक साधा कॉर्पोरेटर नाही आहे। मी जेव्हा येण्याचं हे केलं होतं 10 वर्ष झालेले आहे, कुणाचा तरी आशीर्वाद होता माझ्यासोबत, म्हणून आमदारही झालं, खासदारही झालं आणि औरंगाबाद इतकी स्थिती सर कोणता नेता यावा आता तुम्हाला प्रचार केस मध्ये एक रिप्लाय आलेला आहे, त्याचं छोटा असं म्हणतंय आपण बताइएगा की क्या रिप्लाय आहे। साहेबांनी सांगितलं की 13 पतसंस्था आहेत फक्त मराठवाड्यातल्या ते जज साहेब 2 जज दुसरं जज जे म्हणे की फक्त एवढं नाही पूर्ण महाराष्ट्राला असं असेल आणि पैसे ठेवणारे जे लोक आहेत काहीतरी डिटेल्स आणा ज्याने आम्हाला याचा कंपास वाढवता येईल आणि काहीतरी निर्देश देता येईल। मग आपण तोंडी एवढ्या 4-5 संस्थांचे 10-12 संस्थांचे साहेबांच्या तोंडावर वगैरे सांगितलं। आता आपल्याला काय पाहिजे, प्रत्येक संस्थेत ठेवीदार किती, अमाऊंट किती, एवढं एक। दुसरा विषय, आता त्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह संस्थेमध्ये काय झालं असेल की FIR पण लॉस झालेली असेल। तर FIR लॉस झालेली असेल तर त्या संस्थेच्या प्रॉपर्टीज अटॅच झाल्या आहेत का, ते NPIDचे प्रपोजल पाठवले का, ते पण ती गोष्ट पण तुम्ही यशस्वीचे NPID यस। आज जे तुम्ही आले होते इम्तियाज जलील साहेबांना भेटायला, काय विषय? जनहित याचिके संदर्भात चर्चा झाली। 21 तारखेला हायकोर्टात जावं लागेल। कोणते संस्था आहे? देवाई पतसंस्था, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, यशस्विनी महिला स्वायत्ता गट सहभागी सहकारी पतसंस्था, नवरंग नागरी सहकारी पतसंस्था, राधाई अर्बन मल्टी निधी लिमिटेड, कृष्णा नागरी सहकारी पतसंस्था, आधार नागरी सहकारी पतसंस्था, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, आदर्श महिला नागरी पतसंस्था। नाव नाही काय झालं या मॅटरमध्ये? काय या मॅटरमध्ये असं ठरले 21 तारखेला जनहित याचिकेवर कोर्टात बोलवलेले आहे, हजर राहून आपलं मत मांडायचं हायकोर्टात। हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे। जलील सरांसोबत आपण सर्वजण आम्ही ठेवीदार सामील आहोत। यामध्ये देवळाई महिला नागरी सहकारी पतसंस्था, ज्ञानोबा अर्बन, यशस्विनी महिला, नवरंग नागरी सहकारी पतसंस्था, राधाई अर्बन संस्था, कृष्णा नागरी पतसंस्था, आधार नागरी सहकारी पतसंस्था आणि आभा
अँड डेव्हलपर्स ही पतसंस्था या सगळ्या सामील आहेत. या आम्हा सर्व पतसंस्थांचे पैसे याच्यामध्ये पैसे अडकलेले आहेत. आम्ही सर्व ठेवीदार सरांसोबत सामील आहोत आणि आम्हाला याच्यासोबत यश यावं आणि लवकरात लवकर आमचे पैसे मिळावे हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत. केव्हा तारीख केव्हा? 21 तारखेला हायकोर्टामध्ये 21 मार्चला. मी दिलीप साळवे. आमचं ज्ञानोबा अर्बन बँकेमध्ये पैसे होते, तर 21 मार्च 2024ला हायकोर्टामध्ये PIL काय दाखल झालेली आहे. तर माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब या 13 बँकेच्या तर्फे सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं कोर्टासमोर उभे राहणार आहेत. हा बोला. आम्ही पण 13 बँकेचे पूर्ण ठेवीदार सहकुटुंब सहपरिवार सगळेचे सगळे ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार.